2 वाटी गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा बटर, पाव चमचा ओवा हातावर चोळायचा, यामध्ये टाकायचा। बटर असंच टाकलं त्यामुळे आता हे पिठामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीच्या प्रमाणात तुम्ही गव्हाचं पीठ घ्या। थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं। लाटता येईल इतपत कणिक भिजवायची। 10 मिनिटासाठी आता झाकून ठेवते। 10 मिनिटानंतर कणकेचा छोटा उंडा घेतला, आता लाटून घेऊ। किंचितशी जाडसर पोळी लाटून घ्यायची। याला तेल लावायची गरज पडत नाही, कारण याच्यामध्ये आपण बटर टाकलं त्यामुळे हे पोळपाटाला अजिबात चिकटत नाही। सुरीने आता हे कट करून घ्यायचं। जसं आपण शंकरपाळी कट करतो तसं कट करा किंवा चौकोनी कट केलं तरीही चालेल, जसं आवडेल तसं हे कट करून घ्यायचं। अगोदर थोडंसं तळून दाखवते, बाकीचे मी नंतर करते आणि शेवटी दाखवेन। तेल गरम झालं, गॅसची आच सुरुवातीला कमी करायची, गॅसची आच मध्यम केली। मी इथे गव्हाचं पीठ वापरलं, तुम्ही मैदा वापरू शकता। लालसर रंग आला, आता काढून घेते। गॅस मी बंद केला, बाकीचे लालसर रंग आला की काढून घ्यायचे। तयार आहे गरमागरम बटर बाइट्स। हे तुम्ही मधल्या वेळेमध्ये किंवा चहा सोबत खाऊ शकता। याच्यामध्ये बटर आहे त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते। असं जर तुम्हाला खायचं नसेल, यावर टाकायचं थोडंसं लाल तिखट। यावर आपण लाल तिखट आणि किंचितचा चाट मसाला टाकला। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि खायचं, छान लागतं। 1 चमचा बटरचा वापर करून इतके सारे बाइट्स तयार होतात। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।